वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर दीपोत्सवाच्या दिवशी एक अनपेक्षित घटना घडली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आलेल्या युवकास फोटो काढण्यास मज्जाव करण्यात आला। त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकाने त्या युवकाला हिंदीतून बोलण्यास सांगितले। तसेच आपल्याला मराठी येत नाही असं म्हणत माझही दाखवण्याचा प्रयत्न त्या सुरक्षा रक्षकाने केला। त्यानंतर शिवरायांच्या वेशभूषात आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलेच फैलावर घेतले। ही घटना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वसई किल्ल्यावर झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान घडली। किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनाम प्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेकडो दिवे प्रज्वलित करून ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका युवकाला तिथल्या सुरक्षा रक्षकाने हटकले। तसेच हिंदीतून बोला, मराठी येत नाही असा माज दाखवला। त्यानंतर शिवरायांच्या वेशात आलेल्या त्या युवकाने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा माज उतरवला। सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये संबंधित युवक स्पष्ट शब्दात म्हणताना दिसतो, मराठी येत नाही का तुला, मराठी आलीच पाहिजे, मराठी येत नाही म्हणायचा आणि माज दाखवायचा हे चालणार नाही अशा शब्दात त्या युवकाने हिंदी सुरक्षा रक्षकाला झापलं। छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता, महाराजांच्या गड किल्ल्यांवर अशी मनाई आम्ही खपून घेणार नाही अशा शब्दात त्या युवकाने हिंदी सुरक्षा रक्षकाला सुनावले। सोशल मीडियावर युवकाच्या या ठाम भूमिकेचे कौतुक होत असून छत्रपतींच्या गडावर त्यांच्या वेशातील युवकाला रोखणे ही दुःखद बाब आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे। गड किल्ल्यांवर छत्रपतींच्या वेशातील युवकांना रोखले जाणे कितपत योग्य, सुरक्षा रक्षकांकडून स्थानिक भाषेचा अपमान होतोय का, महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान राखला जातो का, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तो सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता। हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे, हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड। हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही। ओके, काय बोलला, कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवत, आम्ही दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना। पहिली गोष्ट, तुला मराठी बोलता येत नाही बरोबर, चल नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना, वसई एकुडेही वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय, कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नाही ना, मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं, त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।